ओव्हरमध्ये फक्त 3च बॅटर खेळू शकतात, त्याची नोंद घ्या. सलामी जोडी आपण पाहतोय सुदर्शन आणि दीपेश जोशी आलाय आणि षटक हाताला तो सौरभ पाटील. पहिला बॉल सुदर्शन कडक मारला आणि धाबा सुद्धा कडक मिळणार. एकूण 4. काय फटका होता आणि अमोल पाटीलला मात्र तिकडे बीट केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार सुदर्शन मात्र ते वसूल केलाय. दुसरा येणार का? हो आलाय. सुदर्शन चक्र फिरवलाय. 2 में 2 ठोक डाले. वाह का बॅटिंग. सुरुवात केली होती सौरभ पाटील राऊंड द विकेट ना नेता मात्र ओव्हर द विकेट ना. तिसरा येणार का? टॅप केलाय. परंतु इकडे ओ हो धाव घेण्याचा प्रयत्न सुदर्शनने केला नाहीये. कारण संपूर्ण मात्र आपण जर पाहिली तर इकडे जबाबदारी आपल्या खांद्यामध्ये घेतलेली. आणि आता गोरख पाटील पहा अगदी या भगवा ध्वज आपल्या हातामध्ये घेऊन फिरतोय. भगवा रंग म्हटला म्हणजे महाराष्ट्राची आणबान शान. वाह बोला जय महाराष्ट्र. यस यस यस. खरबूजे को देख रंग बदलाय. तिसरा येणार का? हो काय फटकेबाजी करतोय अमोल पाटीलला. नव्हे तर आता मयूर पाटीलला बीट केलाय. आणि या ठिकाणी सुदर्शनच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा कडक शॉट. 4 धावांसाठी चौकार. आणि ती संधीचं सोनं केलाय. परंतु चांगली बाब दृष्टी 11 संघासाठी की सुदर्शन आता मात्र ऑन स्ट्राईक वरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि एकूण संघाची धावसंख्या जर पाहिली तर 13 धाबा. धाबा तर चांगले आलेले आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाश शेवटची जोडी पॉवर प्ले मधील आकाश उर्फ पांडू. नाही प्रत्येकाला निक नेम असतो त्यात काही नो प्रॉब्लेम. आपलीच गावातील सर्व मुलं आहेत. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती विकेटचं पतन. आणि आता मात्र या ठिकाणी पहिला डाव संपन्न झाला. 13 रन सिक्नेमध्ये जोडल्या गेल्या आणि 14 धाबांचं लक्ष समोर असेल टीम जिनल 11 या संघासमोर. चला आता मात्र पाहूया आपण पुढील सामन्याच्या आय थिंक नाणेफेकी संपन्न झालेली आहे. तोपर्यंत जाऊया आपण डीजे आयजेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. चला चला थोडीशी घाई करा कारण आज आपल्याला 13 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आणि जर तुम्ही चांगली साथ दिली तर 14ही कव्हर करू. भक्तांची तुलना करू नका. माहिती नाही मुठा बेकार मारतात ते. चौदा धाब्यांचं लक्ष समोर आहे आणि सलामी जोडी सौरभ पाटील आणि मयूर पाटील. आणि गोलंदाज सुदर्शन जोशी. आता एक जोशी आता 2 पाटलांवरती भारी पडणार का याकडे आता सर्वांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. चला खेळायला सुरुवात करा. सुपर ओव्हरची मॅच जिंकण्यासाठी 14चं लक्ष समोर. पहिलाच बॉल फुल टॉस. काय फोल्डिंग. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 2 रन्स. 2 रन्स इथे मात्र पाहायला मिळत आहेत.
आणि काय ती फिल्डिंग पाहिली अगदी कव्हर पॉइंटला. म्हणजे आता मात्र 6 चेंडूमध्ये 12ची गरज असेल. सुरुवात तर गोलंदाजानं चुकीची केलेली आहे. अगदी वेगवान चेंडू टाकण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु अगदी ओव्हर वेस्ट हाईस कमरेच्या वर चेंडू मात्र रिलीज केला आणि त्यानंतर पाहू शकले त्या विकेटचं पतन. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मयूर पाटील. पहिला धक्का लागत असताना ठिकाणी टीम जिनल 11 संघाला. असू द्या, सुपर ओव्हरची मॅच आहे. एक विकेट तुम्ही गमावला. आता मात्र शेवटची जोडी. 5 बॉल शिल्लक, 12 धाब्यांची गरज आहे. न्यू बॅटर स्वप्नील आलाय. इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चला डिक्लेअर झोन मध्ये आणि खऱ्या अर्थानं मनामध्ये खंत असेल की आता मात्र स्ट्रायकिंग एंड पासून आता मात्र सौरभ पाटील दूर असेल. दृष्टी 11 संघासाठी मात्र ही चांगली बाब म्हणू शकतोय, कारण येणाऱ्या 4 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी इथून 11 धाब्यांची गरज. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट इथे केलावं लागेल की इथे 11 धाबा जोडल्या जाणार का. स्वप्नील ही तसं जर पाहिलं तर एक चांगला बॅटर आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं मात्र त्याला या ठिकाणी चांगल्या प्रमाणे खेळ साकारावा लागेल. सुपर ओव्हरची मॅच, सुपर से ऊपर, परंतु जिंकेल कोण? दृष्टी 11 की जिनल 11? परंतु खांडवल गाव जिंकला या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ हो, फुल टॉस होता. तिकडे मात्र मिसफिल्डिंग झाली. एक धाव कंप्लीट आणि आता मात्र सौरभने स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे. जर या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं सुदर्शन जोशीनं तर हा सामना जिंकून दिला तर बालराम जोशी यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट आहे, स्पेशल गिफ्ट आहे. चला 3 बॉल मध्ये विजयासाठी 10ची गरज. प्रत्येक चेंडूमध्ये सौरभला आता मात्र आपला क्लास मात्र इथे दाखवावा लागेल. तो मात्र क्लास इथे दाखवणार का की सुदर्शन मात्र या ठिकाणी या 10 धावाचा मात्र संरक्षण करणार. फुल टॉस, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र कुठेतरी जिनल 11 आता मात्र या सामन्यापासून थोडसा दूर गेलाय, पिछाडीवरती गेलाय, कारण 2 बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी 10 धाब्यांची गरज. रिवर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, तिथे मात्र सौरभ बीट झालाय. आता मात्र फक्त एका लिगल बॉलची गरज आणि शेवटच्या बॉलवरती आला चौकार आणि हा सामना जिंकला दृष्टी 11 या संघानं. अभिनंदन टीम दृष्टी 11 आणि हार्ड लक टीम जिनल 11. हार्ड लक